लोक आले तसे जन्माला जसे आले तसे मरून गेले असतील, परंतु असे काही नाव असतात जे चिरकाल इतिहासाच्या पानावर टिकून राहतात. जसं अण्णाभाऊ साठे यांचं सुद्धा नाव आहे. 1 ऑगस्ट 1920 ला अण्णाभाऊ साठेंचा जन्म सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या वाटेगाव या छोट्याशा खेडेगावात झाला. आता प्रत्येक गावातली व्यवस्था आपल्या सर्वांना माहिती आहे. गाव म्हटलं की गावाच्या बाहेर महारवाडा मांगवाडा असतो. गावाच्या केंद्रबिंदूमध्ये ब्राह्मण राहतात आणि बाकीचे सर्व जातीची व्यवस्था त्याच्या बाजूला असते. मित्रांनो, समजून घ्या, मी बोलत असताना माझ्या प्रत्येक शब्दाला पुरावा असेल. पुरावा असल्याशिवाय कुठलीही शब्द आणि कुठलीही गोष्ट या ठिकाणी सांगणार नाही. आणि म्हणून मी ज्या ज्या काही गोष्टी इथून पुढे तुम्हाला सांगणार आहे त्या सर्व गोष्टी सत्याच्या आधारावर सत्यशोधक पद्धतीने तुम्ही तपासाव्या अशी तुम्हाला या ठिकाणी मी विनंती करतो आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे यांचा जन्म त्या वाटेगाव नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये निवडुंगाचा वाडा आहे आणि निवडुंगाच्या वाड्याच्या समोर 4-5 मांगवाड्याची घरं आहेत. त्या ठिकाणी काही लोक राहतात. त्यामध्येच या ठिकाणी भाऊराव शिदोजी साठे नावाच्या व्यक्तीचं घर आहे. आणि भाऊराव शिदोजी साठे यांची पत्नी वालुबाईला या ठिकाणी प्रसूतीच्या वेदना झाल्या आणि वालुबाईने एका मुलाला जन्म दिला. 1 ऑगस्ट 1920 ची घटना आहे. रात्रीच्या जवळपास 6:30-7 वाजल्यात. बाळ जन्माला आल्याच्या नंतर त्या बाळाला बाळगुटी पाजवायची असते. परंतु 18 विश्व दारिद्र्य आपल्या समाजामध्ये इतिहासापासून चालत असलेलं असल्यामुळे अण्णाभाऊ साठेचे जे वडील होते भाऊराव साठे यांच्याकडे अण्णाभाऊला पाजवायला बाळगुटी पाजवायला लागणारे पैसे लागतात, तेवढे पैसे सुद्धा त्यांच्याकडे नव्हते. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे जन्माला आले आहेत पण त्यांना बाळगुटी पाजवायला पैसे नाही आहेत. आता काय करायचं आहे? मग अण्णाभाऊ साठे यांच्या आई वालुबाई घरामध्ये आहेत आणि हा छोटासा बाळ वालुबाईच्या हातावरती आहे आणि भाऊराव शिदोजी साठे बाहेर बसलेले आहेत, वाट बघत आहेत. आता आपण काय करायचं? आणि 7:30 वाजले, 8 वाजले, 9:30 वाजले आणि एवढ्यात घोड्याच्या टापाचा आवाज मांगवाड्याच्या दिशेने येताना लक्षात आला. अरे कोण येतं एवढ्या उशिरा? भाऊराव शिदोजी साठेला वाटलं 9:30 वाजल्यात आणि एवढ्या उशिरा कोण येतंय मांगवाड्याकडे आणि कोण येतंय हा विचार करत असताना बाहेरूनच इंग्रजांचा खजिना लुटून क्रांतिकारक फकीरा नावाचा क्रांतिकारक त्या दिशेने आला आणि मांगवाड्याच्या बाहेर येऊन घोडा थांबला आणि जोराची हाक आली, अरे भाऊराव आहेस का घरात? फकीराने आवाज दिला, अरे भाऊराव आहेस का घरात? आणि तसाही भाऊरावला प्रश्न पडला, अरे वेळ 9:30 झालेली आहे, आता कोण असेल एवढ्या उशिरा? आणि तसे भाऊराव साठे बाहेर आले आणि त्यांनी बघितलं तर इंग्रजांचा क्रांतिकारी खजिना लुटून फकीरा घोड्यावरती उभा होता. आणि भाऊरावने सांगितलं, अरे फकीरा इकडे कस काय? तेव्हा फकीरा म्हणतात, अरे इंग्रजांचा खजिना लुटून आलोय, इंग्रजांचा खजिना लुटून आलोय आताच, हे बघ. आणि त्यावेळेस भाऊराव शिदोजी साठे म्हणतात, अरे ये घरात. आणि घरात घेऊन जातात. त्यावेळेस फकीरा म्हणतो, अरे माझी बहीण वालुबाई दिसत नाही, वालुबाई कुठे आहे? तेव्हा भाऊराव शिदोजी साठे सांगतात, अरे फकीरा आता तुला एक भातसा जन्माला आलाय, तुझ्या बहिणीने एका बाळाला जन्माला घातलाय परंतु त्याला बाळगुटी पाजवायला पैसे नाही आहेत फकीरा. आणि त्यावेळेस फकीरा उठतो आणि क्रांतीचा खजिना लुटून आणलेला तो इंग्रजांचा पैसा उंजळ भरतो आणि आपल्या बहिणीच्या पदरात ते पैसे टाकतो आणि सांगतो की वालुबाई तू तुझ्या पोराला ह्या क्रांतीच्या पैशाने बाळगुटी पाज, भविष्यात हे पोरग क्रांतिकारक झाल्याशिवाय ठरणार नाही. आणि ही गोष्ट खरी ठरली आणि अण्णाभाऊ साठे क्रांतिकारक ठरले. आणि 1.5 दिवसाची शाळा शिकल्याच्या नंतर अण्णाभाऊचं नाव जगातल्या 27 देशामध्ये जाऊन पोहोचवलं. हा अण्णाभाऊ साठेंचा इतिहास आहे. आणि अण्णाभाऊ साठेंचा इतिहास समजून घेत असताना अण्णाभाऊ साठेचा जन्म अशा घरात झाला, तुम्हाला आता सांगितलं की ज्या घरामध्ये अण्णाभाऊ साठेंना बाळगुटी पाजवायला सुद्धा पैसे नाहीये. आणि भाऊराव शिदोजी साठे म्हणजे अण्णाभाऊचे वडील आणि अण्णाभाऊ साठेंचे वडील 18 विश्व दारिद्र्य असतानाही अण्णाभाऊ साठेंना शाळेत घालतात. आता शाळेत घातल्याच्या नंतर अण्णाभाऊ साठेची शाळेमध्ये पहिलाच दिवस आहे. अण्णाभाऊ साठे शाळेत गेले, गुरुजीने फळ्यावरती धडा सांगितला आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस अण्णाभाऊ साठे शाळेत गेले, अण्णाभाऊ साठे अशी कुठली व्यवस्था आहे की पहिल्या दिवशी जर शाळेत गेले तर दुसऱ्या दिवशी सगळं येतं? असं होऊ शकत नाही. परंतु त्या शिक्षकाने अण्णाभाऊ साठेला शिक्षा केली आणि अण्णाभाऊ साठेला वाटलं की मला समजावून न सांगता शिक्षक मला शिक्षा करतात, अशी व्यवस्था काय कामाची. आणि मग अण्णाभाऊ साठेच्या मनावर खोलवरती परिणाम झाला आणि अण्णाभाऊ साठेने तिथे शाळा सोडली, पाटी सोडून दिली आणि अण्णाभाऊ साठेने शाळेचा दरवाजा त्यानंतर कधीही पाहिला नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की अण्णाभाऊ साठेची 1.5 दिवसाची शाळा होती आणि त्याच्यानंतर आता अण्णाभाऊ साठे हळूहळू मोठे होऊ लागले. मोठे होत असताना अण्णाभाऊ साठे
यांचे वडील भाऊराव सिद्धोजी साठे त्यांनी वाटेगाव ते मुंबई जाण्याचा प्रवास केला. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, त्या काळामध्ये अण्णाभाऊ साठे एकमेव अशी व्यक्ती होती ज्यांनी वाटेगाव ते मुंबई हा लॉंग मार्च स्वतःच्या पायाने चालत पूर्ण केला होता. आणि अशा काळामध्ये मुंबईचा रस्ता पायाने चालत पूर्ण केल्याच्या नंतर अण्णाभाऊ साठे आपल्या वडिलांना प्रश्न विचारतात, दादा अरे जसं आपल्या गावातली लोक आपल्याला खालच्या वरच्या पायरीचे म्हणून वागवतात, अरे तसा तुझा मुंबईचा साहेब बी असंच वागवतो का रे? अरे अण्णाभाऊ साठेचे वडील अण्णाभाऊ साठेला म्हणतात, अरे बाळा तुकारामा, अरे मुंबईचा साहेब लय चांगला असतो रे, तो असं वागवत नाही, असं वंगाळ वक्त वागवत नाही, तो सगळ्यांना चांगला अधिकार देतो, सगळ्यांना चांगलं. पण तुकारामा, अरे आपण खालच्या पायरीची लोक, आपण आपली पायरी ओळखून राहिलं पाहिजे, अण्णाभाऊचे वडील अण्णाभाऊला सांगतात. परंतु अण्णाभाऊ साठेचं वय अगदी लहान असताना सुद्धा अण्णाभाऊ साठे आपल्या वडिलांना म्हणतात, अरे दादा आपण खालच्या पायरीची लोक, पण या लोकांना हे कसं कळत नाही की खालच्या पायरीवर पाय दिल्याशिवाय वरच्या पायरीला चढता येत नाही, या जगाला कुणी सांगायचं? अण्णाभाऊ साठेला अण्णाभाऊ साठेचे वडील म्हणतात, तुकारामा अरे बोलतोस तर लयच भारी तू, पण तू कधी शिकणार, शाळेत कधी जाणार आणि तू बोलायला कधी शिकणार? आणि अण्णाभाऊ साठे म्हणजेच तुकाराम, तुकाराम हे नाव अतिशय क्रांतिकारक नाव आहे. तुम्हाला सांगितलं की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये संत तुकाराम नावाचे एक संत होऊन गेले, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. तुकाराम महाराज आपल्या गाथेमध्ये सांगतात, सत्य सत्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता. तुकाराम महाराजांचा गाथा इथल्या मनुवादी व्यवस्थेने इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडवला, कारण तुकाराम महाराज सत्य सांगायचे. आणि तुकाराम महाराज म्हणतात की सत्य सत्याशी मन केले ग्वाही, म्हणजे सत्य माझं कमी लोकांनी ऐकलं तरी चालेल, पण असत्य असणाऱ्या 100 लोकांमध्ये मी जाऊन बसणार नाही. म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराजाच्याच पाठीमागे जगद्गुरु म्हणतात, आयऱ्या गैऱ्या नतू खैऱ्या संताला कोणी संत म्हणून विचारत नाही. हा इतिहास तुम्ही आम्ही समजून घेतला पाहिजे. आणि हा क्रांतिकारक इतिहास महाराष्ट्राला होता, म्हणून भाऊराव सिद्धोजी साठेने तुकाराम महाराजांचं नाव आपल्या मुलाला तुकाराम ठेवलं. आणि हा तुकाराम पुढे अण्णा झाला. लहान लहान मुलं अण्णा भाऊला अण्णा म्हणायचे, आणि अण्णा एवढा जगविख्यात झाला की अण्णा भाऊ साठे मुंबईत गेल्याच्या नंतर गिरणी कामगार झाले. आणि गिरणी कामगार झाल्याच्या नंतर रस्त्याने येताना जाताना त्या काळामध्ये महायुद्ध सुरू होतं, आणि महायुद्धाच्या काळामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला बरेचसे पेपर असायचे, बरेचसे लोक इंग्रज अधिकारी असायचे. आणि त्या काळामध्ये अण्णा भाऊ साठे गिरणी कामगार म्हणून त्या रस्त्यावरून जात येत असताना आजूबाजूचे बोर्ड वाचायला शिकण्याची त्यांची तयारी होती. त्यांना असं वाटायचं की आपण शिकलं पाहिजे, शिकल्यामुळे अक्षर फुटतं, अक्षर फुटल्यामुळे माणसाला बोलता येतं, आणि माणूस जेव्हा बोलू लागतो तेव्हा स्वतःवर झालेला न्याय अन्याय स्वतः पुढे मांडता येतो. अण्णा भाऊला शिक्षणाची उणीव भासू लागली, आणि अण्णा भाऊ साठेने मुंबईमध्ये रात्रीची शाळा सुरू केली. अण्णा भाऊ साठे पेपर वाचू लागले, आणि अण्णा भाऊ साठेने रात्रीची शाळा पूर्ण करत अण्णा भाऊ साठे आता वाचायला लागले. आणि वाचायला लागल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं की आता वाचलेलं आपल्या डोक्यात भरपूर आलेलं आहे, आता कुठंतरी लिहिलं पाहिजे. आणि मग अण्णा भाऊ साठेची लेखणी त्या ठिकाणी उभा राहिली, आणि उभा राहिल्याच्या नंतर अण्णा भाऊला वाटलं की आता आपण लिहावं, पण काय लिहावं? अरे आयऱ्या गैऱ्या नतू खैऱ्या माणसाचं काय लिहून काय फायदा आहे? कुठल्या कविता करावा, कुठल्या माणसावर लेख लिहावा? परंतु त्या काळामध्ये अण्णाभाऊ साठेचं वय अवघं 17 वर्षाचं, आणि 17 वर्षाचे अण्णाभाऊ साठे डोक्यात प्रश्न पडला की कुणाबद्दल तरी लिहिलं पाहिजे. आणि वयाच्या 17व्या वर्षी अण्णाभाऊ साठे यांनी रशियातल्या स्टॅलिनग्रामवर पवाडा लिहिला. तो पवाडा एवढा गाजला की रशियातल्या राष्ट्राध्यक्षाला जाऊन पोहोचला, आणि राष्ट्राध्यक्षाने तिथून पत्र लिहिलं आणि सांगितलं की अण्णाभाऊ तुम्ही रशियाला या. हा इतिहास अण्णाभाऊ साठेचा तुमचा आमचा आहे, त्यामुळे अण्णाभाऊची जयंती होते, तुमची आमची फक्त तेरवी होते, ते सुद्धा खायला कुणी येत नसतं. हा इतिहास समजून घेणं काळाची गरज आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे यांचा इतिहास अतिशय जाज्वल्य आहे. अण्णाभाऊ साठे यांनी तुमच्या आमच्यासाठी जगण्याच्या दिशा निर्माण करून ठेवलेल्या आहेत. परंतु मित्रांनो, आपण या चौकटीच्या बाहेर जायला तयार नाही, आणि ही चौकट तोडून अण्णाभाऊच्या लेखणीची जी आकाशाची गगन भरारी झेप आहे ती समजून घेणं काळाची गरज आहे. आणि ते समजून घेण्यासाठी अण्णाभाऊचा इतिहास तुम्हाला आम्हाला माहिती असणं काळाची गरज आहे. आणि म्हणून हे तुम्हाला माहिती झालं पाहिजे. याच गोष्टीसाठी हा एवढा वेळ आपण या ठिकाणी देतो आहोत. आणि मित्रांनो विचार करा, अरे आज आपलं 17 वर्षाचं पोरग ज्याला नाक साफ करता येत नाही, मोबाईल घेऊन अँड्रॉइड फोन घेऊन त्यावरती पबजी, व्हॉट्सअप, फेसबुक असे अनेक
या ठिकाणी ऍप्स आणि ऍप्लिकेशन वापरताय, पण ज्या काळामध्ये अण्णाभाऊला जन्माला आल्याच्या नंतर बाळगुटी पाजायला पैसे नव्हते, अशा काळामध्ये अण्णाभाऊ 17 वर्षाचे असताना रशियाच्या स्टॅलिनग्रामचा पोवाडा लिहिला. अरे अण्णाभाऊच्या मेंदूमध्ये काय ताकद असेल, म्हणून त्यांची जयंती आपण या ठिकाणी करतो. आणि अण्णाभाऊ साठे यांना जाऊन 101 आज त्यांची जयंती आहे, तरी सुद्धा आपण आज त्यांचं नाव घेतलं तर असं वाटतं की ते आज जिवंत आहेत. आणि म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, महापुरुष फक्त शरीराने मरत असतात, विचाराने ते कायम तुमच्या आमच्यामध्ये जिवंत असतात. आणि म्हणून आज आपण तुम्ही आम्ही या ठिकाणी जिवंत आहोत, पण विचाराने मेलेले आहोत. कारण तुम्हाला या पृथ्वीचा, या सृष्टीचा एक नियम सांगतो, जर तुम्ही कधी नदीला गेलात तर नदीच्या पाण्यासोबत मेलेले मासे वाहतात. नदीत पाण्यासोबत मेलेले मासे वाहतात, पण पाण्याच्या विरुद्ध दिशेने जिवंत मासे वाहतात. अरे माशाला सुद्धा कळतं की पाण्याच्या विरुद्ध दिशेने वाहिलं पाहिजे. तुम्ही आम्ही तर जिवंत हाडा मासाची माणसं आहोत. आपण सुद्धा इतिहासाला तपासलं पाहिजे आणि इथल्या व्यवस्थेच्या विरुद्ध दिशेने जाण्याची ताकद निर्माण केली पाहिजे. आणि मग दंड ठोकून बंड उभा करण्यासाठी तुम्ही आम्ही अण्णाभाऊची लेखणी आपल्या हाती घेतली पाहिजे. हा विचार समजावून सांगण्यासाठी या ठिकाणी मी पोहोचलो आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे 17 वर्षाचे असताना स्टॅलिनग्रामचा पोवाडा लिहिला. अरे स्टॅलिनग्राम म्हणजे काय, आपल्या गावातला साधारण माणूस नाही. अरे स्टॅलिनग्राम म्हणजे या देशातला माणूस नाही, तर रशियातला माणूस होता. आणि त्या रशियाच्या क्रांतिकारकाबद्दल पोवाडा लिहिला. रशियाहून पत्र आलं. रशियाहून पत्र आल्याच्या नंतर अरे पत्र इथल्या मुख्यमंत्र्यापर्यंत येऊन पोहोचलं, इथल्या प्रधानमंत्र्यापर्यंत येऊन पोहोचलं. या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खैरे होते. आणि बाळासाहेब खैरेला येऊन पत्र पोहोचलं आणि सांगितलं की अण्णाभाऊ साठे कोण आहेत, त्यांना रशियाला पाठवा. पण बाळासाहेब खैरे म्हणाले, अरे अण्णाभाऊ तुम्ही तर मातंग आहात आणि तुम्ही जर विमानात बसलात तर विमान बाटेल. त्या काळचा मुख्यमंत्री अण्णाभाऊ साठेला काय म्हणतोय, तुम्ही जर विमानात बसलात तर विमान बाटेल. विचार करा मित्रांनो, त्या काळची मनुवादी व्यवस्था. आमच्याकडे टॅलेंट असताना अण्णाभाऊचा पोवाडा रशियातल्या सगळ्या घराघरापर्यंत पोहोचलाय. पण भारत देशातली व्यवस्था, महाराष्ट्रातली व्यवस्था अण्णाभाऊला इथून जातीच्या बाहेर निघू देऊ येत नाही. अण्णाभाऊला जातीच्या चौकटीत बांधण्याचा प्रयत्न करते आहे. आणि मग जेव्हा हे पत्र आलं, अण्णाभाऊ पर्यंत पोहोचलं नाही. आणि मग अण्णाभाऊ पर्यंत हे पत्र नाही पोहोचल्यामुळं तत्कालीन प्रधानमंत्री नेहरूजी रशियाच्या भेटीला गेले. रशियाला गेल्यावर विमानतळावर उतरले आणि विमानतळावर उतरल्याच्या नंतर तिथल्या पत्रकारांनी अण्णाभाऊला, प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूला प्रश्न विचारला, नेहरूजी व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट राज कपूर अँड अण्णाभाऊ साठे. प्रश्न असा विचारला की राज कपूर आणि अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल तुमचं मत काय नेहरूजी. त्यावेळेस नेहरूजी म्हणाले, पत्रकारांनी प्रश्न विचारल्याच्या नंतर नेहरूजी त्यांना उत्तर देत आहेत आणि उत्तर देताना म्हणतायत, राज कपूर वॉज अ ग्रेट आर्टिस्ट, राज कपूर वॉज अ ग्रेट ऍक्टर, बट रिअली आय डोंट नो हु इज अण्णाभाऊ साठे. म्हणतात राज कपूर हा खूप मोठा ऍक्टर आहे, पण खरंच सांगतो मी तुम्हाला, मला अण्णाभाऊ साठे माहिती नाहीत. अरे जगातल्या 27 देशाला अण्णाभाऊ साठे कळतात, पण शोकांतिका भारत देशातल्या लोकांना आणि भारत देशातल्या व्यवस्थेला अण्णाभाऊ समजत नाहीत. त्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे मित्रांनो, कारण अण्णाभाऊ हे फक्त मातंग होते. अण्णाभाऊची जात आडवी आली म्हणून अण्णाभाऊला इथल्या लोकांनी जातीच्या बाहेर निघू दिलं नाही. आणि म्हणून अण्णाभाऊचा हा विचार जेव्हा नेहरू पर्यंत पोहोचला, नेहरू भारतात आले आणि भारतात येऊन अण्णाभाऊला त्यांनी पत्र लिहिलं, पेपरमध्ये खुलं पत्र लिहिलं, अण्णाभाऊ साठे तुम्ही जिथे असाल तिथून मला भेटण्यासाठी दिल्लीला प्रधानमंत्री निवासाकडे या. विचार करा, एखाद्या देशाच्या प्रधानमंत्र्याने एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीला पत्र लिहावं, त्या व्यक्तीने काय केलं असतं, स्वतःचं घर विकलं असतं आणि तो दिल्लीला पोहोचला असता, कारण देशाच्या प्रधानमंत्र्यांनी मला बोलावलंय म्हणून. अरे अण्णाभाऊ साठे एवढे स्वाभिमानी होते की अण्णाभाऊ साठेने सुद्धा आपलं पत्र लिहिलं आणि नेहरूला सांगितलं, नेहरूजी तुम्हाला जर मला भेटायचं असेल तर मुंबईच्या भायखेड्यातल्या 3x3च्या चौकटीतून यावं लागेल आणि अण्णाभाऊ साठेंना भेटावं लागेल. त्यांची आपण विचाराचे वारसदार आहोत, त्यांचा विचार सांगण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्रित जमलो. अरे आज आपल्याला गावातून एक फोन आला तर सगळ्या लोकांना जमा करून तिथे पोहोचतो आपण. परंतु अण्णाभाऊ साठेचा स्वाभिमान लक्षात ठेवा, अण्णाभाऊ साठे प्रधानमंत्र्यांना बोलवलं तरी सुद्धा जात नाहीत, कारण अण्णाभाऊ साठे हे स्वाभिमानी आहेत. आणि म्हणून स्वाभिमानी समाज निर्माण झाला पाहिजे, म्हणून ही विचाराची जयंती साजरी झाली पाहिजे. एवढ्या दिवस 70 वर्षामध्ये अण्णाभाऊच्या फोटो डोक्यावर घेऊन नाचले आपण, परंतु अण्णाभाऊचा विचार आपण डोक्यात नाही घेतला. म्हणून काही काळ आणते
अण्णा भाऊचा जो खरा होता सत्यशोधक विचार होता तो आपल्याला कळला नाही, किंबहुना इथल्या व्यवस्थेने आपल्याला कळू दिला नाही. विचार करा, 17 वर्षाचे अण्णा भाऊ असताना जर त्यांचा रशियामध्ये पोवाडा जातो, अण्णा भाऊ साठे यांना 28 वर्षाचं असताना रशियाला पुन्हा बोलावणं आलं आणि मग तेव्हा मात्र नेहरूला पर्याय वाटला नाही आणि नेहरूला प्रश्न पडला की आता मात्र अण्णाभाऊ साठेला जाऊ द्यावं लागेल आणि आता जर नाही जाऊ दिलं तर या देशातले सगळे लोक उठतील आणि मग त्यांच्या बाजूने उभा राहतील. तेव्हा अण्णाभाऊ साठेचा पासपोर्ट आणि विजा तयार केला आणि मग अण्णाभाऊ साठे रशियाला चित्तोड की राणी नावाच्या विमानामध्ये बसले आणि रशियात जाऊन पोहोचले. रशियात पोहोचल्यावर रशियातल्या चौकामध्ये अण्णाभाऊ साठेचं असं स्वागत आणि असा सत्कार सुरू झाला जणू का एखाद्या पिक्चर मधला हिरो त्या ठिकाणी उभा राहिला आहे. अरे रशियातले लोक अण्णा भाऊला डोक्यावर घेऊ इच्छित होते, परंतु भारत देशातले लोक अण्णा भाऊला डोक्यात सुद्धा घेऊ इच्छित नव्हते, कारण अण्णा भाऊ फक्त मातंग होते. आणि म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, अण्णा भाऊ साठेचा जो विचार होता तो अण्णा भाऊ साठेने सांगितलं की जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. याचा अर्थ अण्णा भाऊ साठेने बाबासाहेबांना आपलं गुरु मानलं आणि बाबासाहेबांनी संविधान निर्माण केलं आणि संविधानाच्या माध्यमातून जात व्यवस्था निर्माण केली. आणि म्हणून एका ठिकाणी एक शायर म्हणतो, अरे जी मनातून कधीच नाही जात तिला म्हणायचं जात, जी मनातून कधीच नाही जात तिला म्हणायचं जात, या जातीच्या तोंडातले पडले सर्व दात, तेव्हा आपण आलो माणसात. या व्यवस्थेच्या जातीतल्या तोंडातले दात पाडायचं काम इथल्या संविधानाने केलं आहे आणि हे संविधानाच्या माध्यमातून संविधानाच्या विचारातून तुम्ही आम्ही हा विचार लोकांपर्यंत घेऊन पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. अरे काय अण्णाभाऊ साठेंचा विचार लेखणीचा विचार होता. अण्णाभाऊ साठेने तुम्हाला आम्हाला आपल्या स्वतःच्या न्यायासाठी, स्वतःच्या हक्कासाठी, स्वतःच्या अधिकारासाठी लढण्यासाठी सांगितलं आहे. परंतु मित्रांनो, आपण मात्र रडतच बसलो आहोत. लढण्याचा विचार कधी आपल्याकडे येत नाहीये. आज आपल्या देशातली, आपल्या महाराष्ट्रातली काय अवस्था आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या समाजाची काय अवस्था आहे. हमारे समाज का ऐसे ही होता है, पहले खोता है बाद में रोता है. हमारे समाज का ऐसे ही होता है, पहले खोता है बाद में रोता है. यहाँ बंदर नाचता है और माल मदारी खाता है. मतं आमची घेतली जातात, मात्र जेव्हा आमच्यावर वेळ येते तेव्हा मात्र आमच्याकडे कुणीच येत नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा, दिल्लीपर्यंत पोहोचायचं असेल म्हणून बाबासाहेब म्हणाले होते जा. 1956 ला बाबासाहेब म्हणाले होते जा आणि आपल्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा, या देशाची शासनकर्ती जमात तुम्हाला बनायचंय, या देशाची शासनकर्ती जमात तुम्हाला बनायचंय. परंतु आपण ऐकलं नाही आणि ऐकलं नाही म्हणून अण्णाभाऊ साठेने सांगितलं की आपण आता ऐकलं पाहिजे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेने कार्ल मार्क्स, लेनिन यांची पुस्तकं वाचली. अण्णाभाऊ साठे यांनी या 4 लोकांना आपला गुरु मानला आणि या सोबतच अण्णाभाऊ साठेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपला गुरु मानला. अरे बाबासाहेबाला आपला गुरु मानल्याच्या नंतर बाबासाहेबाचा विचार आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांच्या माध्यमातून झालं. अण्णाभाऊ साठे यांनी अनेक कथा लिहिल्या, त्यातली एक गाजलेली कथा मी तुम्हाला सांगतो. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आताच आमच्या मित्राने सांगितलं की मुंबई महाराष्ट्रातून वेगळी होऊ लागली. अरे एका मातंग समाजातला युवक, त्याला मुंबई वेगळी झाली काय नाही झाली काय घेणं देणं होतं. परंतु अण्णाभाऊला असं वाटलं की आपण साहित्यिक आहोत, आपण कवी आहोत, आपण या न्यायावर अन्यायावर बोललं पाहिजे, त्याला वाचा फोडण्यासाठी लिहिलं पाहिजे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेने संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी केली आणि मुंबई महाराष्ट्रातून वेगळी नाही झाली पाहिजे याचा लढा एवढा तीव्र केला. आणि म्हणून आज मुंबई महाराष्ट्रात आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अण्णाभाऊने चालवली नसती तर मुंबई आज महाराष्ट्रात राहिली नसती. हा इतिहास तुमचा आमचा तुम्ही समजून घेणं काळाची गरज आहे मित्रांनो. पण हा इतिहासच आम्ही वाचला नाही, कारण आमची पोरं शाळेत जात नाहीत आणि गेले तर फक्त मोबाईल वापरणे पद्धत शाळा शिकतात. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आमच्या समाजाची आहे. म्हणून आता आपण कुठेतरी बदललं पाहिजे. तुम्हाला आम्हाला अण्णाभाऊ साठेंचा वारसा आहे. अरे तुम्हाला आम्हाला लहुजी उस्ताद साळवेंचा वारसा आहे. तुम्हाला आम्हाला मुक्ता साळवेचा वारसा आहे. अरे ज्या मुक्ता साळवेने वयाच्या 11.5व्या वर्षी 1955 ला ज्यावेळेस गव्हर्नर या ठिकाणी इंग्रजाचे आले, त्यावेळेस इंग्रजाचे गव्हर्नर आल्याच्या नंतर मुक्ता साळवेने पत्र लिहिलंय. 11.5 वर्षाच्या पोरीने पत्र लिहिलंय. तुम्ही विचार करा, आपली 11.5 वर्षाची पोरगी काय करते? 11.5 वर्षाची मुक्ता साळवे आहे, तिने पत्र लिहिलं इंग्रजाला. काय लिहिलंय? आम्हा मांगा महाराचा धर्म कोणता सांगा इंग्रजांनो. पुस्तक आजही तुम्हाला वाचायला मिळेल. पत्र लिहिलं इंग्रजांना. अरे आपण ग्रामपंचायतच्या सदस्याला बोलू शकत नाही, पण एका 11.5 वर्षाच्या पोरीने इंग्रजाच्या अधिकाऱ्याला पत्र लिहिलं आणि जाब विचारलाय काय? सांगा इंग्रज अधिकाऱ्यांनो, आम्हा मांगा महाराचा धर्म कोणता?
तुम्ही म्हणता आमचा तुमचा एक धर्म आहे, मग तुम्ही कुत्र्याला पाणी पिऊ देता, आम्हाला का पिऊ देत नाही? तुमच्या घरात मांजरं खेळू शकतात, मग आम्ही का नाही? अरे आम्ही बनवलेली केरसुनी तुमच्या घरात देवघरात चालते, मग आम्ही का नाही? अरे आम्ही बनवलेले देव तुम्हाला चालतात, मग आम्ही का नाही? अरे आम्ही बनवलेले खरं तुम्हाला चालतात, आम्ही का नाही? आम्ही बनवलेले मंदिरे तुम्हाला चालतात, मग आम्ही का नाही? हा प्रश्न मुक्ता साळवेने इंग्रजांना पाठवला आणि इंग्रजांना हा प्रश्न एवढा आवडला की इंग्रज अधिकारी मुंबईला आला आणि मुंबईला येऊन इंग्रज अधिकाऱ्याने मुक्ता साळवेला बोलून घेतलं. येताना इंग्लंडवरून एक चॉकलेटचा डबा आणला आणि मुक्ता साळवेला म्हणाले, मुक्ता, दिस इज युअर गिफ्ट. हे बघ, तू हे लिहिलंस म्हणून तुला मी गिफ्ट द्यायला घेऊन आलोय. काय? चॉकलेटचा डबा. मुक्ता साळवे 11.5 वर्षाची आहे. काय म्हणाली असेल? मुक्ता साळवे म्हणाल्या, सर, वी डोंट वॉन्ट चॉकलेट, वी वॉन्ट्स बुक्स, वी वॉन्ट्स लायब्ररी. मुक्ता साळवे म्हणाल्या, सर, मला चॉकलेट नको आहेत, मला पुस्तकं द्या, पुस्तकाची मोठी ग्रंथालय द्या. अरे ग्रंथालय मागणारी मुक्ता साळवे, तिचा वैचारिक वारसा चालवण्याचं काम तुम्ही आम्ही केलं पाहिजे. परंतु मित्रांनो, आज आपल्यामध्ये काय घडत आहे हा विचार तुम्ही आम्ही करणं काळाची गरज आहे. आमच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी लोकांमध्ये सांगितल्या जातात, मातंग समाजाबद्दल बऱ्याचशा गोष्टी लोकांमध्ये असतात. भेटला मांग, फिटला पांग, अशा अनेक म्हणी आमच्या समाजाबद्दल लोक बोलत असतात. मांग भरतीस खबर सांग, भेटला मांग, फिटला पांग. अरे आम्ही भेटल्यामुळे जर तुमचा पांग फिटत असेल तर आमचा पांग का फिटत नाही हा प्रश्न इथल्या व्यवस्थेला तुम्ही आम्ही विचारला पाहिजे. अण्णाभाऊ साठे या त्या काळामध्ये म्हणतात, इथली न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली. अण्णाभाऊने लिहिलेलं सांगतोय. आणि बोलताना मी तुम्हाला म्हणालो की मी प्रत्येक गोष्ट पुराव्याच्या आधारावर बोलतोय. काही लोक बरं वाटावं म्हणून बोलतात, पण मी तुम्हाला गुदगुल्या व्हाव्या म्हणूनही बोलणार नाही. मी तुम्ही मला दगड मारावे म्हणूनही बोलणार नाही. तुम्ही टाळ्या वाजवाव्या म्हणूनही बोलणार नाही. आणि तुम्ही मला चांगलं म्हणलं पाहिजे म्हणूनही बोलणार नाही. कारण इथल्या व्यवस्थेवरती वाभाडे काढण्याचं काम इथल्या तमाम महापुरुषांनी केलंय आणि त्यांचा वैचारिक वारसा चालवण्याचं काम संबंध महाराष्ट्रभर मी करत असतो. आणि म्हणून हा वैचारिक वारसा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं, इथल्या व्यवस्थेला, इथली व्यवस्था आमच्यावरती असा उपकार करते, आम्हाला न्याय अन्यायाची वागणूक देते, आम्हाला समतेने वागवत नाही, आम्हाला खालची वरची पायरी दाखवते. म्हणून इथल्या व्यवस्थेसाठी अण्णाभाऊ लिहितात, अरे इथली न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली, इथली संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. आहे कुण्या कवीमध्ये एवढी ताकद? अरे आजच्या खासदाराला हिजडे म्हणतात अण्णाभाऊ साठे त्या काळात. पुस्तकात लिहिलेलं आहे, पुस्तकातला सांगतोय. अण्णाभाऊ लिहितात, इथली न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली, इथली संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा कुणाकडे सांगू? कारण इथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, इथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. इथल्या व्यवस्थेला भ्रष्ट म्हणण्याचं काम अण्णाभाऊ साठेने केलंय. विचार करा मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 चा दिवस आहे. भारताला 150 वर्षाच्या नंतर स्वातंत्र्य मिळाले. भारताला 150 वर्षाच्या नंतर स्वातंत्र्य मिळाले आणि सबंध भारतभर स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी सगळी लोक सकाळपासून तयारी करत आहेत. 15 ऑगस्टला या देशाला स्वातंत्र्य मिळालं, इथल्या व्यवस्थेला स्वातंत्र्य मिळालं. आणि मग 16 ऑगस्ट 1947 ला पहाटे 4 वाजता मुंबईच्या आझाद मैदानावरती अण्णाभाऊ साठे 50,000 लोकांना घेऊन गेले. किती लोकांना? 50,000 लोकांना घेऊन गेले. अण्णाभाऊ साठेंचं सगळं साहित्य मराठीत आहे, फक्त अण्णाभाऊ साठेने एकच नारा हिंदीत दिलाय आणि त्या नाऱ्याचं नाव आहे, ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. हे का दिलं हिंदीमध्ये? कारण भारतातल्या तमाम राज्यातल्या लोकांना हे कळालं पाहिजे की आजचं स्वातंत्र्य हे कुण्या बहुजनाचं स्वातंत्र्य नाहीये, तर आज मिळालेले स्वातंत्र्य इथल्या भटजी, शेठजी आणि लाटजीचं स्वातंत्र्य आहे. ते स्वातंत्र्य आमचं नाहीये. हा विचार इथल्या लोकांना समजावून सांगण्यासाठी 16 ऑगस्ट 1947 ला अण्णाभाऊ मुंबईत गेले. तुम्हाला माहिती नसेल, अण्णाभाऊ साठे ज्या मुंबईच्या आझाद मैदानावर गेले, जर कधी तिथे गेलात तर तिथे बाजूला एक ऑफिस आहे, त्या ऑफिस मध्ये एक मस्टर आहे. त्या मस्टरवर 16 ऑगस्ट 1947 ची तारीख जाऊन पहा. अण्णाभाऊ साठेने स्वतः लिहिलेलं की 50,000 लोक मी या ठिकाणी घेऊन आलोय. ही नोंद आहे मुंबईच्या आझाद मैदानावर. आजही तुम्ही कधी गेलात तर. आणि मुंबईमध्ये आजपर्यंत एवढा पाऊस कधीच पडला नाही असं पर्यावरण खात्याचं सांगणं आहे. इतिहासामध्ये त्या दिवशी एवढा पाऊस पडला आणि तेवढ्या पावसामध्ये अण्णाभाऊ साठे 50,000 लोकांना घेऊन तिथे उपस्थित होते. कुठे? मुंबईला. आणि नारा होता, ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है.
विचार करा, स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये एल्गार उचलण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलं आणि अण्णाभाऊ साठे सारखं जिगर, अण्णाभाऊ साठे सारखं धैर्य मला तरी वाटत नाही आतापर्यंत कोणी केलं असेल. आणि अण्णाभाऊ साठेंनी हा नारा एवढा बुलंद केला. विचार करा, काही लोकांना असं वाटलं की अण्णाभाऊ साठेंचा काही स्वार्थ असेल. अण्णाभाऊ साठे असं म्हणतात की आजादी झुटी है, देश की जनता भूकी है. देश की जनता भूकी आहे की नाही तुम्हाला सांगतो. 2013ला काँग्रेस सरकारने आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये एक कायदा पास केला. त्या कायद्याचं नाव आहे फूड सिक्युरिटी ऍक्ट, अन्न सुरक्षा कायदा. त्या कायद्याचं नाव आहे अन्न सुरक्षा कायदा. त्या कायद्याच्या अंतर्गत सर्वे करण्यात आला आणि त्या सर्वे मध्ये असं सांगितलं की भारत देशातले 82 करोड लोक असे आहेत जे कुपोषणाने मरतात. 82 करोड लोक. विचार करा, 140 करोड पैकी 82 करोड लोक असे आहेत ज्यांना 2 टाइमचं जेवण मिळत नाही. मग 16 ऑगस्ट 1947 ला जे शब्द होता अण्णाभाऊचा, ये आजादी झुटी है, 2013ला तरी ते कंप्लीट झालाय का, हा विचार करणे आणि हे तपासणं काळाची गरज आहे. आणि म्हणून आजही आपल्या देशामध्ये 42 करोड लोक असे आहेत जे अंगठे बहादर आहेत, ज्यांना शाळेतलं काहीच कळत नाही. आजही आपल्या देशातले 60 करोड लोक असे आहेत ज्यांच्या नावावर 1 इंच जमीन नाहीये. आणि अशा देशात आपण राहतो आहोत. इथली व्यवस्था, इथलं मनुवादी व्यवस्था काय करते आहे आणि तुम्हाला आम्हाला काय समजावते आहे हे प्रामुख्याने समजावून घेणं काळाची गरज आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेचं साहित्य तुम्ही वाचलं पाहिजे. अण्णाभाऊ साठेने आपल्याला कोणती दिशा दिली ती समजून घेतली पाहिजे आणि त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण अण्णाभाऊ साठे म्हणतात, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. अरे अण्णाभाऊ साठे रशियात गेले होते, तिथे मार्क्सला भेटले. मग त्यांनी असं म्हटलं असतं, जग बदल घालून घाव सांगून गेले मला मार्क्सराव, असं म्हणले नाहीत. जग बदल घालून घाव सांगून गेले मला लेनिनराव, नेहरूराव, टिळकराव असं म्हणले नाहीत, गांधीराव असं म्हणले नाहीत. मग काय म्हणाले? म्हणाले जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. म्हणजे जगाला बदलण्याची ताकद भीमराव आंबेडकरांमध्ये आहे आणि त्यांनी मला सांगितलं की जगाला कसं बदलायचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना आपला गुरु मानलं साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी. आणि म्हणून त्यांचा वैचारिक वारसा आम्ही पुढे घेऊन गेला पाहिजे. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातंग समाजाला पुढे आणण्यासाठी या देशामध्ये 13 मातंग परिषदा घेतल्या. आपल्यापर्यंत पोहोचलंय माहिती नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी 13 मातंग परिषदा घेतल्या आणि 13 मातंग परिषदा घेतल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात, अरे मला एखादी मुलगी असती तर मी एखाद्या मांगाला दिली असती आणि महार आणि मांग हा वाद कायमचा मिटवून टाकला असता. एवढा महान विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला सांगितला होता, परंतु तो विचारही आज आपल्याला समजला नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी एक कथा लिहिली. त्या कथेचं नाव आहे बुद्धाची शपथ. वाचा, वाचल्यामुळे या सगळ्या गोष्टी कळतात. एक शायर आहे, तो म्हणतो, शायर म्हणतो एका ठिकाणी, कागज की नहीं कांच की हम नाव चाहते हैं, कागज की नहीं कांच की हम नाव चाहते हैं, बहुत तंग आ चुके हैं आप बदलाव चाहते हैं. कागज की नहीं कांच की हम नाव चाहते हैं, बहुत तंग आ चुके हैं आप बदलाव चाहते हैं. माना कि अपाहिज है हम, माना कि अपाहिज है हम, वैसा किया ना दीजिए, हम अपने पांव चाहते हैं, हम अपने पांव चाहते हैं. आम्ही आमच्या स्वतःच्या पायावर उभा टाकण्यासाठी प्रयत्न करतोय. कुणी आम्हाला कुबड्या देण्याची गरज नाही आहे. आणि म्हणून मित्रांनो, मला वाटते की या ठिकाणी वेळ भरपूर झालेला आहे. मी पाण्याचा एक थेंब न पिता सुद्धा 6 तास बोलू शकतो, ही माझी कॅपॅसिटी आहे. पण तुमची बसण्याची किती कॅपॅसिटी आहे ते तुम्ही सांगितलं तर मग मला पुढे बोलायला बरं पडेल. कारण बऱ्याच जणाला कामाला जायचं असेल, माझं हे काम आहे, मी हे करणारच आहे. या ठिकाणी या व्यवस्थेने गौरी लंकेशला गोळ्या घातल्या, नरेंद्र दाभोळकर यांना गोळ्या घातल्या. अनेक लोक असं सत्यशोधकपणाने बोलतात म्हणून त्यांची हत्या होते. उद्या भविष्यात माझीही होईल, मी त्याला घाबरत नाही. कारण लोक मेल्यानंतर त्याला शहीद म्हणतील आणि त्या शहीदाच्या यादीत माझंही नाव असेल, यामुळे मी काही घाबरत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा विचार सांगत असताना तुम्ही हा विचार कुठेतरी अंमलात आणला पाहिजे. शायर हूं मैं, फर्ज है मेरा आईना दिखाना,
शायर हूं मैं, फर्ज है मेरा आईना दिखाना, बैठकर लाशों पर गजल मैं लिख नहीं सकता, चाहे जो सजा देनी है दो मुझे, मैं इस जुर्म पर खामोश रह नहीं सकता, मैं इस जुर्म पर खामोश रह नाही सकता. समाजावर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत बोलत राहणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, किंवा आता लोकनेते म्हणून ज्यांचं नाव प्रचलित आहे ते गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, यांच्या विचाराचा वारसा इथल्या माणसाला माणूस म्हणून जगवण्याचा वारसा होता. इथल्या माणसाला तू खालचा मी वरचा, तू गरीब मी श्रीमंत, तू अनिष्ट मी कनिष्ठ असा सांगणारा वारसा नव्हता. म्हणून या महापुरुषांचा विचार आम्ही समजून घेणं काळाची गरज आहे. आणि या जयंतीच्या माध्यमातून तुम्ही आपल्या मुलांना अण्णाभाऊ साठे बरोबर संबंध महाराष्ट्रातील देशातील महामानवाचे विचार समजावून सांगितले पाहिजे. स्वतःचं घर एखाद्या वेळेला विकायला काढलं तरी चालेल, पण पोराला कलेक्टर बनवण्याची ताकद आम्ही या ठिकाणी निर्माण केली पाहिजे. आणि आजच्या माध्यमातून आपण ही शपथ घेतली पाहिजे की भविष्यात मी माझ्या स्वतःची किडनी विकली तरी चालेल, पण पोराला मात्र आता मी कुणाकडे गुलाम म्हणून पाठवणार नाही, पोराला शाळेत पाठवणार. आणि अण्णाभाऊ साठे अरे शाळेत न जाता साहित्य सम्राट झाले, तुम्ही जर शाळेत गेलात तर साहित्य सम्राट होऊ शकता का? होऊ शकत नाही असा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. आणि हा विचार आम्ही या ठिकाणी समजून घेणं काळाची गरज आहे. आणि आणखी एक गोष्ट बोलत असताना या ठिकाणी मित्रांनी सांगितलं की अण्णाभाऊ साठेंना मुलगा नव्हता. अण्णाभाऊ साठेंना मुलगा होता, त्याचं नाव मधुकर होतं. अण्णाभाऊ साठेला 2 लग्न झाली अण्णाभाऊ साठेंची. एका पत्नीचं नाव कोंडाबाई होतं आणि एका बाईचं जयवंताबाई होत. अरे अण्णाभाऊ साठे यांनी या देशाला एवढं मोठं साहित्य दिलंय, ज्यांच्या नावाने आज मराठी राजभाषा दिवस आहे ना, ज्याला कवी कुसुमाग्रज असं म्हणतात, ज्याला विष्णू वामन शिरवाडकर नावाचा ब्राह्मण आहे. अण्णाभाऊ साठेचं एवढं साहित्य आहे, या सगळ्या साहित्याला एकत्रित केलं तर विष्णू वामन शिरवाडकर यांची चिता जळू शकते, एवढं साहित्य अण्णाभाऊचं आहे. पण अण्णाभाऊ साठेच्या नावाने राजभाषा दिवस होऊ शकत नाही का साहेब? कारण ते मातंग जातीचे आहेत म्हणून. आणि मातंग नाही ते उपेक्षित ठेवल्या जातं. हा विचार आम्ही समजून घेणं काळाची गरज आहे. आणि म्हणून आम्ही आता समजून घेतलं पाहिजे, आम्ही हा विचार लक्षात घेतला पाहिजे, आम्ही हा क्रांतीचा विचार डोक्यात घेतला पाहिजे. कारण अण्णाभाऊ साठे असं म्हणतात की पोटाची भूक ही भाकर मागते. अण्णाभाऊ साठे म्हणतात पोटाची भूक भीक निर्माण करते, अरे डोक्याची भूक ही क्रांती निर्माण करते. मग तुम्ही क्रांती निर्माण करण्यासाठी तयार व्हाल ही अपेक्षा तुमच्याकडून या ठिकाणी बाळगतो. आणि मला तुम्ही या ठिकाणी बोलावलात त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करत असताना मी या ठिकाणी सांगतो मित्रांनो, आज मातंग समाजावरील महाराष्ट्रात सर्वात जास्त अन्याय अत्याचाराच्या मालिका वाढत आहेत. या अन्याय अत्याचाराच्या मालिका वाढण्याच्या पाठीमागचं काय कारण आहे? कारण आपण ते गुमानपणे सहन करत आहोत. आणि म्हणून लक्षात ठेवा, बाबासाहेब एका ठिकाणी म्हणाले होते की अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. म्हणून अन्यायाला वाचा फोडण्यासाठी क्रांतीची लक्तर आपल्या हाती घेतली पाहिजे. आणि आता अण्णाभाऊ साठे यांचा विचार समजून घेत असताना ही शेवटची कविता तुमच्यासाठी ठेवतोय आणि मी माझ्या वाणीला इथे विराम देतो आहे. कारण का या महाराष्ट्रातलेच अन्याय अत्याचार वाढत आहे. एका ठिकाणी नामदेव ठसाळ असं लिहितात, अरे ठेस लागली पायाला तर जीव किती तळमळतो, दगडाने ठेसून ठेसून मारता कसा वाटत असेल. नामदेव ठसाळ लिहितात, अरे ठेस लागली पायाला तर जीव किती तळमळतो, दगडाने ठेसून ठेसून मारता कसा वाटत असेल. साधी सुई टोचली बोटाला तर जीव किती तळमळतो, सुरे तलवारी घसाघस बोकसता कसं वाटत असेल. साधा पदर ढळला बाईचा तर बाई किती शरमते, नग्न धिंड काढून मारल्या जातं कसं वाटत असेल. अरे किती अपमान, किती अवहेलना, किती यातना, किती संवेदना, किती काळ हे निवूटपणे झेलायचं, किती काळ हे असंच चालायचं. आणि म्हणून ठरवलंय आता ठेवलेलं हत्यार खोलायचं आणि माणसातलं जनावर असं आर पार सोलायचं. आता ठरवलंय ठेवलेलं हत्यार खोलायचं आणि माणसातलं जनावर आरपार सोलायचं. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, शिक्षणाची तलवार तुमच्या हाती घेतली पाहिजे. त्या तलवारीने तुम्ही आपल्या संबंध समाजाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा काम करू शकतो. आणि म्हणून अण्णाभाऊ बाबासाहेब, ज्योतिराव फुले, शिवाजी महाराज, संभाजी महाराज या सर्व महापुरुषांचा विचार आम्ही डोक्यात घेतला पाहिजे. या सर्वांचं काम इथल्या जातींना तोडण्याचं काम होतं, परंतु इथले महान लोक जन्माला आले, त्यांनी या महापुरुषांना जातीत वाटून घेतलंय आणि त्यांचं काम जातीला तोडण्याचं होतं.
जातीला जोडण्याचं होतं. आणि परंतु मित्रांनो, या जाती जातीमधली असलेली जी व्यवस्था आहे ती तोडण्यासाठी तुम्ही आम्ही कटिबद्ध असलं पाहिजे, काम केलं पाहिजे. समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या 4 मूल्यांना आधारित असलेली संविधानाची व्यवस्था समाजामध्ये लागू करण्यासाठी सदैव काम करत आलं पाहिजे. आणि प्रामुख्याने शिक्षण नावाची जी गोष्ट आहे, शिक्षणाने माणूस मोठा होतो. अण्णा भाऊ शिकले नाहीत तरी सुद्धा साहित्य सम्राट होऊ शकले. विचार करा मित्रांनो, तुम्ही शिकला तर तुम्ही सुद्धा काहीतरी होऊ शकता. आणि म्हणून भविष्यासाठी आजच आपण करा की आपणही शिकलं पाहिजे आणि शिकून मोठं झालं पाहिजे. आणि म्हणून शेवटी जाता जाता तुम्हाला सांगू इच्छितो, बुझते हुए चिरागों को जलाने की बात कर, बुझते हुए चिरागों को जलाने की बात कर, मनुवाद के जातिवाद के पहाड़ को जड़ से हिलाने की बात कर. पाकिस्तानी शायर आहे फैज अहमद फैज, त्याची शायरी सुद्धा भारतात बोलायला बंदी आहे, तरी पण आपण बोलतो, काय अडचण. तो काय लिहितो, तो असं लिहितो कि बुझते हुए चिरागों को जलाने की बात कर, जातिवाद के पहाड़ों को जड़ से हिलाने की बात कर. हो सके तो इस मनुवाद को मिट्टी में गाड़ने की बात कर, हो सके तो मनुवाद को इस मिट्टी में गाड़ने की बात कर. मला या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी संबंध 1 तास मला ऐकून घेतला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो. ये ना पूछिए कहां से आया हूं, ये भी ना पूछिए कहां जाने वाला हूं, जो लाई थी अल्पदृष्टी बस उसी गुरुजनों से दिए जा रहा हूं. या ठिकाणी माझं म्हणणं ऐकून घेतलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो. मी बोलत असताना कुणाच्या मनाला दुखलं असेल, वाईट वाटलं असेल, कुणाचा अपमान झाला असेल तर त्यांची कुणाची माफी मागणं हे काय माझ्या तत्वात बसत नाही. मी जे काही बोललो ते माझ्या अभ्यासावर आधारित बोललो आहे. आणि कुणाला माझ्याशी चर्चा करायची असेल तर मी तयार आहे. थांबतो, मी माझ्या वाणीला इथेच विराम देतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय लहू.